आपल्याला पोहोचवायचंय. प्रत्येकाने आपल्या मोबाईलची टॉर्च लाईट सुरू करा. प्रत्येकाला सूचना आहे, सगळ्याकडे एक नाही दोन दोन मोबाईल आहेत. एकदा हा सीन सीटीसी लाईव्ह कॅमेरावर धाराशिवचं मैदान 180 देशामध्ये आपल्याला पोहोचवायचंय. सगळ्याच्या टॉर्च सगळ्याच्या 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 वा क्या सीन आहे, वा क्या सीन आहे. सगळ्यांनी आपल्या मोबाईलची टॉर्च लाईट प्रेक्षक गॅलरीमध्ये सगळ्यांनी अजून काही जायचं शिल्लक उभा राहायचं. अरे आपल्या अधिक देशामध्ये वा 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 धाराशिवकर काय जबरदस्ती टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आता सगळ्यांनी मोबाईल एकदा ह्या बाजूला प्रेक्षकांना महाराष्ट्रामध्ये धाराशिवकरांचा हा आवाज हे समर्थन आहे. मल्हारदादा पाटील चषकाला हे समर्थन आहे. राहुल भैया काकडे यांना हे समर्थन आहे. मातोश्री इलेवर या सगळ्याला खरं तर ज्यांनी मोबाईलचा टॉर्च चालू केला ना त्यांचं प्रेम आहे मल्हारदादा. आपल्या धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सभापती नेहाताई राहुल काकडे यांच्या शुभ हस्ते करूया. मेगा फायनलचा टॉस ते बघतायत. कॉईन शोले मधलं नाही ना, दोन्ही बाजूने एकसारखंच टॉस होईल. महिलांना मान आहे, त्यांच्या शुभ हस्ते होणारा टॉस आहे. टॉस मल्हार दादा. अमर काय निर्णय राहील? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अमर या ठिकाणी घेतलेला आहे. अमर मित्राच्या विरोधात लढाई तर नाही शेवट तुळजापूरला येणार आहे ट्रॉफी कुठली. कसा आनंद आहे, खूप कसा प्रवास आहे या स्पर्धेमध्ये आणि प्रेक्षकांचं माहोल म्हणून काय सांगशील? प्रेक्षक खूप सपोर्ट करतात खेळांना आणि आता ISPचा स्टार आहे आणि तुळजापूरचे स्टार आहे. पण आज मला असं वाटतंय की दिनेश आणि मातोश्री कंपनीने खूप छान नियोजन केलं. आतापर्यंत 15 वर्षानंतर पहिल्यांदा टुर्नामेंट असं सक्सेसफुल केलं. त्यामुळं त्यांचा धन्यवाद आहे आणि आभारी बी आहे. एक वाक्य सांगितलं, एक ISP स्टार आहे, एक तुळजापूरचा स्टार आहे. पण एक गोष्ट सांगेन, स्टार आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहते. कृष्णा जर टॉस जिंकला असतं तर काय? आम्ही बॅटिंगच केली. मला बॅटिंगच करायची होती, जे पाहिजे ते मिळाले. त्यांनी क्षेत्ररक्षण घेतले बरोबर. एक गोष्ट तितकेच करे कृष्णा की खूप बोलबाला आहे, खूप क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या गेल्यात. तुळजापूरमध्ये सुद्धा खूप सारी चांगली क्रिकेटची स्पर्धा होत असते. पण धाराशिवमध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं क्रिकेटचं नियोजन पाहून मन काय सांगते? ज्यावेळेस आम्ही नाईट टुर्नामेंट आणि जिल्हा प्रीमियर लीगचं नियोजन करण्याचा प्लॅन केला त्यावेळेस विजू सरांनी आम्हाला या प्लॅनसाठी आहे ना खूप मदत केलेली आहे. कारण ज्यावेळेस मी आणि मुन्ना त्यांना हा आपले एक धाराशिव जिल्ह्याचं क्रिकेट कसं वाढलं पाहिजे हे एक आम्ही नियोजन घेऊन त्यांच्यापाशी गेलतो. त्यावेळेस त्यांना आम्ही हा प्लॅन सांगितला. त्यांनी कोणताही आम्हाला गोष्टीची कमतरता पडू न दिली नाही. त्यांनी आम्हाला डायरेक्ट होकार दिला की तुम्ही जे प्लॅन करताय ते खूप सुंदर आहे. आपल्या जिल्ह्याचं क्रिकेट कसं वाढलं पाहिजे याचा विचार करताय. तर त्यांनी आम्हाला त्या टुर्नामेंटला खूप सारी मदत केली. आज त्या एका टुर्नामेंटमुळं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 ते 20 लीग झाल्या. त्यामुळं एवढे प्लेयर आपल्या जिल्ह्यातले वरती आले. प्रणव असल, कौशिक दाजींचा मुलगा असल, अजून बरेच प्लेयर आहेत. ते असे प्लेयर दिसून आले सर्वांना. आणि मल्हारदादा या पर्वामध्ये बापूने आणि राहुल भैयाने जे कष्ट घेतलेलं आहे त्यांची पूर्ण टीम, त्यांच्यामुळं अजून एक नवीन संकल्पना तयार झाला की जे आयकॉन प्लेयर आलेले ऑल इंडियामधनं त्यांच्यामार्फत पण खूप सारं शिकायला भेटलं प्लेयरला बाकीच्या. त्यांचं पण मनापासून मी कौतुक करतो. आजची ट्रॉफी धाराशिवमध्येच राहणार आहे. तुझ्या मित्राच्या विरोधात लढाई आहे, तू काय सांगशील? कशा असतील मित्राला शुभेच्छा एका मित्राच्या वतीने? मागचे 3 वर्ष झाले मी प्रीमियर लीग खेळतोय. फायनल थोडं बॅड लक त्याच्यामुळे हारतोय. तिन्ही प्रीमियर लीगला चेसिंग झालेली. त्यावेळेस फर्स्ट बॅटिंग आले. खूप 100% देण्याचा प्रयत्न करेन. ही ट्रॉफी कशी जिंकता येईल, जिंकली तरी ती ट्रॉफी धाराशिवला राहणार आहे. गेला परत यायचं मन झालं असं वाटतं का? रोज पाहिला यायला पाहिजे होतं. रोज यायला आला असतं तर अजून थोडीशी मजा आली असती, थोडासा विरंगुळा झाला असता. पण इथला ज्या माहोल आहे, इथला प्रेक्षक आहे, या प्रेक्षकांबद्दल आणि या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती. आज येथे जमलेले जे क्रिकेट प्रेमी आहेत आणि
सर्व खेळाडू आणि जे प्रेक्षक म्हणून जे आहेत ना त्यांचा एवढा प्रतिसाद बघून मला खूप आनंद झाला आणि दोन्ही टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.